सकाळच्या ब्रशपासून ते संध्याकाळी घराच्या छतापर्यंत आपण विज्ञानाने वेढलेले आहोत. चला तर मग आपल्या वापरातील पदार्थांचे मराठीत पोस्टमार्टम करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. तर आज आपण इयत्ता 7वीचा जो काही 15वा धडा आहे तो आहे पदार्थ आपल्या वापरातील हा अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, असे कोणते पदार्थ आहेत की जे आपण रोज वापरतो पण त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. तर पहिला जो काही पदार्थ आहे तो आपल्या घरामध्ये सकाळी उठलं की पहिल्यांदा तोच दिसतो. तर तो काय आहे रे? टूथपेस्ट. बघा, हे जे काही टूथपेस्ट आहे ह्यामध्ये जो काही मुख्य घटक आहे तो कोणता आहे रे? कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. आता हे जे काही टूथपेस्ट आहे ह्याचं काम काय आहे? ह्या टूथपेस्टचं काम आहे दातावरील घाण काढणे आणि आपल्या दाताचा जो काही कठीण कवच आहे, म्हणजे जे काही भाग आहे ज्याला आपण एनेमल म्हणतो, हे एनेमलचं काय करणारे? संरक्षण करणे. आता टूथपेस्टमध्ये असणारे जे काही फ्लोराईड आहे हे फ्लोराईड काय करतं? तर दातांचा जो काही क्षय आहे ते रोखण्यासाठी त्या टूथपेस्टमध्ये ठराविक प्रमाणामध्ये काय असतं रे? फ्लोराईड असतं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? टूथपेस्टमध्ये काय काय असतं रे? तर टूथपेस्टमध्ये असते कॅल्शियम कार्बोनेट. काय आहे रे? कॅल्शियम कार्बोनेट व कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. आता बघा, ही जी काही टूथपेस्ट आहे ही काय करते रे? दातावरील घाण काढते. दातावरील घाण काढणे आणि एनेमलचे संरक्षण करणे. हे जे काही टूथपेस्टमध्ये असणार आहे जे काही फ्लोराईड आहे हे काय करतं रे? फ्लोराईड दातांच्या क्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये काय होतं रे? ह्याचा वापर होतो दातांचा क्षय रोखण्यासाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील घटक आहे अपमार्जके. अपमार्जके म्हणजेच काय? तर जो असा पदार्थ आहे तो काय करतो रे? घाण काढून टाकतो. त्याला आपण काय म्हणायचे? अपमार्जक. म्हणजेच काय? असा पदार्थ जो घाण काढून टाकतो. म्हणजेच कोणता आहे बघा? ही जे काही निसर्गात उपलब्ध असणारी जे काही मार्जके आहेत तर कोणती आहेत बघा? ती जे काही आपल्या दररोज आपण केस धुताना वापरतो ते काय आहे? रिटा आहे किंवा शिक काय आहे? हे निसर्गात उपलब्ध असणारे काय आहेत रे? अपमार्जके आहेत. ते काय करतात रे? घाण काढून टाकतात. ह्यामध्ये जो काही सॅपोनिन नावाचा जो काही रासायनिक घटक असतो याचा केसांवर किंवा कपड्यांवर विपरीत परिणाम होत नाही. नॅचरली काय होतो रे? जे आपल्या केसामधील घाण असेल किंवा कपड्यावरची जी काही घाण निघून काढण्याचं जे काही काम आहे ते कुणाचं आहे रे? निसर्गामध्ये असणार आहे जो काही रिठा आणि शिकेकाई. रिठा व शिकेकाई ह्यामध्ये कोणता घटक असतो रे? सॅपोनिन नावाचा. कोणता असतो? सॅपोनिन नावाचा जो काही रासायनिक घटक. यामुळे काय होतो रे? केसांवर किंवा कपड्यांवर ह्याचा परिणाम होत नाहीत. त्यानंतर मानवनिर्मित अपमार्जके कोणती? तर मानवाने निर्माण केलेली जे आपल्या घरामध्ये दररोज आपण वापरतो. पूर्वी हे तेल किंवा प्राण्यांची चरबी वापरून तयार केले जायचे. काय आहे रे ते? तर ते आहे साबण. काय आहे रे ते? साबण. बघा विद्यार्थी मित्रांनो, साबणाचे जे काही आपण आंघोळीसाठी वापरतो हा साबण कसा असतो रे? तर तो मऊ साबण असतो. आणि कपडे धुण्याचा साबण जर तुम्ही पाहिला असेल तर तो काय असतो रे? कठीण साबण असतो. हे काय आहेत रे? मानवनिर्मित अपमार्जके. हे काय करतात रे? म्हणजे घाण काढून टाकतात. काय आहेत रे? हे जे काही मानवनिर्मित अपमार्जके आहेत ते कसे बनवले जायचे? तेल व प्राण्यांची चरबी
चरबीपासून बनवले जायचे. त्यानंतर संश्लिष्ट अपमार्जके. आता संश्लिष्ट अपमार्जके यांनाच सिंथेटिक डिटर्जंट असेही म्हटले जाते. ही जी काही अपमार्जके आहेत ही आधुनिक अपमार्जके आहेत जी कठीण पाण्यातही फेस देतात. कठीण पाणी कोणतं की ज्यामध्ये क्षारांचं प्रमाण काय आहे रे जास्त आहे आणि जे साध्या साबणाला जमतं नाही ते हे काय करतात ते संश्लिष्ट अपमार्जके करतात. हे जे काही संश्लिष्ट अपमार्जके त्यांना आपण काय म्हणायचं आहे सिंथेटिक डिटर्जंट. आणि ही काय आहेत रे आधुनिक अपमार्जके. काय आहेत रे आधुनिक अपमार्जके. जे काही कठीण पाणी म्हणजेच काय हार्ड वॉटर. कठीण पाण्यामध्ये सुद्धा ही काय होऊ शकतात रे चालतात. कठीण पाण्यामध्ये काय होतात रे फेस देतात. त्यानंतर बघा आपले घर ज्यावर उभे आहे तो महत्त्वाचा घटक म्हणजे टीव्हीवर येणारे ॲड अंबुजा सिमेंट. म्हणजेच काय जे काही सिमेंट आणि कॉन्क्रीट हे पदार्थ आपल्या वापरातील आहेत. आता बघा हे जे काही सिमेंट आहे हे सिमेंट कशापासून तयार होतं तर सिमेंट तयार होतं हे सिलिका म्हणजेच काय रे वाळू. त्यानंतर ॲल्युमिना चुना आयर्न ऑक्साईड आणि जिप्समपासून काय केले जाते रे हे सिमेंट बनवले जाते. कशापासून बनवले जाते बघा रे सिलिका म्हणजेच काय वाळू. सिलिका ॲल्युमिना चुना आयर्न ऑक्साईड आणि जिप्सम यापासून काय केले जाते रे सिमेंट बनवले जाते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे पोर्टलँड सिमेंट. हे सर्वात जास्त वापरले जाणारे सिमेंट आहे. इंग्लंडमधील पोर्टलँड बेटावरील दगडासारखे दिसते म्हणून ह्याला काय पडलं रे पोर्टलँड सिमेंट. यामध्ये 60% चुना असतो. काय असतं रे 60% चुना. सर्वात जास्त वापरले जाणारे सिमेंट कोणतं आहे ते पोर्टलँड सिमेंट. सर्वात जास्त वापरले जाणारे. आणि हे कुठे आढळते तर इंग्लंडमधील बेटावरील. आणि ह्यामध्ये काय आहे रे 60% हे चुना. काय आहे 60% चुना. त्यानंतर जो काही दुसरा आहे ते आहे जलीय सिमेंट. जसं आपण पोर्टलँड सिमेंट पाहिलं तसं जलीय सिमेंट म्हणजे काय असं सिमेंट जे पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे काय होतं रे पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे कडक होते त्याला आपण जलीय सिमेंट असे म्हणतो. काय म्हणतो जे सिमेंट पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्याला आपण काय म्हणायचं आहे जलीय सिमेंट. आता बघा कॉन्क्रीट म्हणजेच काय हे जे काही सिमेंट आहे वाळू खडी आणि पाणी यांचे मिश्रण. काय आहे कॉन्क्रीट म्हणजेच सिमेंट वाळू खडी वाळू खडी आणि पाणी यांचे मिश्रण म्हणजेच काय आहे रे कॉन्क्रीट. तर बघा हे जे काही कॉन्क्रीट आहे ह्याच्या मजबूतीसाठी आपण ज्या काही लोखंडी जाळ्या वापरतो त्यालाच RCC असे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर जे काही पदार्थ होते कोणते होते जी टूथपेस्ट असेल किंवा अपमार्जके असतील किंवा सिमेंट ह्या विज्ञानाच्या किमया तुम्हाला कशा वाटल्या
तुम्हाला ह्याबद्दल माहिती होती का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. विज्ञानाला रट्टा मारू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान हे अनुभवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.